पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील जमीन प्रकरणामध्ये तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। जमिनीची फाईल क्लिअर करण्यासाठी बड्या व्यक्तींचा दबाव होता असं वक्तव्य खडसेंनी न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देमध्ये केलं। त्यामुळे ती बडी व्यक्ती कोण याची चर्चा सुरू झाली आहे। तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्दे या कार्यक्रमात 2015 मध्ये घडलेल्या घटनेबाबत गौप्यस्फोट केला। पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधली वतनाची 40 एकर जमीन बळकावण्यासाठी 2015 पासून प्रयत्न सुरू होते। अनेक बड्या आसामी जमिनीच्या व्यवहारात गुंतलेल्या होत्या। कोरेगाव पार्कमधील वतनाची 40 एकर जमीन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती। तसंच हायकोर्टानेही विरोधात निकाल दिला होता। त्यामुळे एकनाथ खडसेंनी त्यावेळी कुठलाही निर्णय घेतला नव्हता। त्याच कालखंडामध्ये फाईलला मंजुरी द्यावी किंवा परवानगी द्यावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्यात आला। काही व्यक्तींच्या माध्यमातून, सरकारी नव्हते आणि राजकारणातले पण नव्हते, पण काही व्यावसायिक होते की त्या व्यवसायांनी या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परवानगी द्या। वजन टाकण्याचा प्रयत्न झाला होता का? काही वेगळं वजन टाकण्याचा प्रयत्न झाला होता का? नाही, आता इथं सांगता येण्यासारखं ठीक आहे। पण त्यासाठी दबाव आणण्यात आला। एकनाथ खडसे 2015 मध्ये युतीच्या सरकारमध्ये महसूल मंत्री होते। त्यावेळी भाजपमध्ये असलेले एकनाथ खडसे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। परिणामी एकनाथ खडसेंनी 2015 मधल्या प्रकरणाचा उल्लेख केल्यामुळे भाजपच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। असं आहे, खडसे आता त्यावेळेचं काय सांगतात, खडसेंचा आताचा पक्ष कोणता आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे। खरं म्हणजे या निमित्ताने गेल्या अनेक वर्षामध्ये सार्वजनिक भूखंड सुद्धा ज्याने हडप केले वेगवेगळ्या नावाखाली, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असो, अशा राजकीय भूखंडाची हडप झालेली यादी आली पाहिजे। कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून सुरू झालेलं राजकारण लवकरच शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। कारण या सगळ्या प्रकरणातली अनियमितता आणि सरकारी खात्यांची अतितत्परता प्रचंड संशयास्पद आहे। त्यातच एकनाथ खडसेंनी 10 वर्षांपूर्वीची धक्कादायक माहिती सार्वजनिक केली आहे। परिणामी कोरेगावच्या जागेसाठी किती वर्षांपासून प्रयत्न सुरू होते हे लक्षात येतं। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर पुढची बातमी आहे, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी उमेश पाटील आणि आमदार राजू खरेंवरती गंभीर आरोप केलेत। राजन पाटील आणि माझ्यावरती आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एका महिलेला 50 लाख रुपयांची ऑफर दिली असा दावा माजी आमदार यशवंत माने यांनी जाहीर सभेतनं केला। नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील असा वाद पुन्हा एकदा पेटलाय। त्यात बहिणीने मला सांगितलंय की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला 50 लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे, त्याच्या बदल्यामध्ये 50 लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे। मी खोटं बोलत नाही, त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता।